विचार करा, आपल्याला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गायलेलं गाणं, प्रत्येक झालेलं युद्ध, अगदी प्रत्येक पोस्ट केलेला मीम, हे सगळं ना खरं तर एका वैश्विक क्षणात घडलंय. तर आज आपण मानवाच्या तब्बल 3 लाख वर्षांच्या इतिहासाला फक्त काही मिनिटात समजून घेण्याच्या एका धाडसी प्रवासाला निघालो आहोत. चला तर मग मानवी इतिहासाच्या या वेगवान आणि रोमांचक सफरीला सुरुवात करूया. या आपल्या प्रवासात आपण मानवतेच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत, अगदी आपल्या सुरुवातीपासून ते आजच्या जगापर्यंत. चला सुरू करूया. आपला प्रवास सुरू होतोय अगदी सुरुवातीच्या रेषेपासून. हा मानवी कथेचा तो भाग आहे जो अविश्वसनीयपणे लांब आणि खूपच संथ होता. खरं तर आपल्या एकूण अस्तित्वाचा 95% अधिक काळ ह्याच काळात गेलाय. तर मग आपण म्हणजे नक्की कोण? गोष्ट सुरू होते सुमारे 3 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत, जिथे होमोसेपियन्स म्हणून आपला उदय झाला. गंमत म्हणजे आपण काही सर्वात ताकदवान किंवा वेगवान प्राणी नव्हतो, पण आपल्याकडे एक सुपर पॉवर होती, आपला अत्यंत गुंतागुंतीचा मेंदू. आणि याच मेंदूमुळे आपण भाषा, वेगवेगळी हत्यारं आणि सामाजिक गट तयार करू शकलो. आणि मग काय? सुमारे 70,000 वर्षांपूर्वी आपण एका जागी थांबलो नाही. महान स्थलांतर सुरू झालं. आफ्रिकेतून बाहेर पडून आपण अक्षरशः संपूर्ण जगभर पसरलो. अगदी बर्फाळ प्रदेशांपासून ते उष्ण वाळवंटांपर्यंत प्रत्येक वातावरणाशी आपण जुळवून घेतलं. चला आता पुढच्या भागाकडे वळूया आणि पाहूया की मानवतेने आज आपण ओळखतो त्या जगाची उभारणी कशी सुरू केली. हा तो काळ आहे जिथे आपण शिकारी संकलक जीवनातून एका अगदी नव्या युगात प्रवेश केला. शेतीच्या शोधानं मानवाच्या आयुष्यात एक प्रचंड मोठा बदल घडवून आणला. आपण आपलं भटकं आयुष्य सोडून एका जागी स्थायिक झालो. यामुळे अन्नसुरक्षा तर नक्कीच मिळाली, पण त्यासोबतच रोगराई आणि समाजातली उतरण यांसारखी नवी आव्हाने उभी राहिली. आता इथे थोडं थांबूया आणि विचार करूया. काही इतिहासकार शेतीला इतिहासातली सगळ्यात मोठी चूक मानतात, तर काही जण यालाच संस्कृतीचा पाया म्हणतात. म्हणजे स्वातंत्र्याच्या बदल्यात सुरक्षा मिळवणं फायद्याचं ठरलं की नाही? शेतीमुळे अन्नधान्याची मुबलकता झाली आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे लोकसंख्या वाढली. आता जास्त लोकांसाठी नियम आणि व्यवस्थापनाची गरज भासू लागली आणि यातूनच मेसोपोटेमिया, इजिप्त आणि सिंधू खोऱ्यात पहिली शहरं आणि राज्य उदयाला आली. कर आणि धान्याचा हिशोब ठेवण्यासाठी तर लेखनाचा शोध लागला. याच काळात मोठमोठी साम्राज्य उभी राहिली आणि कोसळली. अक्षीय युगात जगभरात बुद्ध आणि कन्फ्युशियस यांच्यासारखे नवीन विचारवंत उदयास आले. रोमन आणि हान साम्राज्यांनी प्रचंड मोठ्या भूभागांवर राज्य केलं, तर मंगोलांनी व्यापार आणि विचारांसाठी पूर्व आणि पश्चिमेला जोडलं. पण नंतर ब्लॅक डेथसारख्या महाभयंकर महामारीने युरोपला असा काही धक्का दिला की इतिहासाला एक नवीनच वळण मिळालं. आणि इथून बदलाचा वेग प्रचंड वाढायला लागला. हा तो निर्णायक क्षण होता जिथून मानवी प्रगतीचा आलेख अक्षरशः रॉकेटसारखा उंचावला. या प्रचंड वेगामागचं खरं कारण काय होतं? तर ती होती गुटेनबर्गच्या प्रिंटिंग प्रेसची जादू. ह्या शोधामुळे काय झालं तर ज्ञान जे आधी फक्त काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित होतं, ते आता सामान्य माणसांपर्यंत पोचायला लागलं. आणि याचा परिणाम? विचार करा, फक्त 100 वर्षांमध्ये युरोपात पुस्तकांची संख्या 30,000वरून थेट 1 कोटींवर गेली. अविश्वसनीय आहे. त्यानंतर 1492 साली जगाचे 2 गोलार्ध कायमचे जोडले गेले. या कोलंबियन एक्सचेंजने जागतिक जीवशास्त्र आणि अर्थव्यवस्थेला कायमचं बदलून टाकलं. बटाटे आणि टोमॅटो युरोपात आले, तर घोडे आणि रोगराई अमेरिकेत पोहोचली. पण या प्रगतीची एक काळी बाजूही होती. आधुनिक जागतिक अर्थव्यवस्थेचा पाया अमेरिकेतील मूळ लोकांच्या वंशसंहारावर आणि अटलांटिक महासागरापलीकडच्या भयंकर गुलाम व्यापारावर रचला गेला. ही प्रगती एका मोठ्या मानवी किमतीवर झाली होती, हे विसरून चालणार नाही. आता आपण प्रवेश करतोय गेल्या केवळ 100 वर्षांच्या काळात. हा अभूतपूर्व बदल, नवनिर्मिती आणि विनाशाचा काळ आहे. खरं सांगायचं तर या युगाचा वेग अक्षरशः धाप लावणार आहे. 20व्या शतकात औद्योगिक तंत्रज्ञानाची भेट जेव्हा जुन्या राष्ट्रवादाशी झाली, तेव्हा 2 महायुद्ध झाली. आपण एकमेकांना औद्योगिक पातळीवर मारण्याची कला अवगत केली. पण याच काळात अणुबॉम्बच्या दहशतीखाली का होईना आपण चंद्रावर पोचलो आणि इंटरनेटने संपूर्ण जगाला एकमेकांशी जोडलं. आणि आता आपण आलो आहोत आजच्या जगात.
21वे शतक आपल्या समोर प्रचंड आव्हानं घेऊन उभं आहे. हवामान संकट आहे, जागतिक महामारी आहे, सामाजिक न्यायासाठीचा लढा आहे आणि आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्फोट होतोय, जे आपल्या कामाची आणि निर्मितीची पद्धतच बदलून टाकण्याचं वचन देत आहे. भूतकाळापासून वर्तमानापर्यंतचा हा वेगवान प्रवास आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आणून सोडतो. आता वेळ आली आहे भविष्याचा विचार करण्याची. तर बघा, आपण गुहेत दगड घासण्यापासून ते आज आपल्या हाताच्या तळव्यावर संपूर्ण जगाचं ज्ञान घेऊन फिरण्यापर्यंतचा प्रवास केलाय. आपण इतिहासातले सगळ्यात शक्तिशाली आणि त्याचवेळी सगळ्यात जास्त धोक्यात असलेले मानव आहोत. मग पुढचा मार्ग कोणता? सगळं कोसळणार, की आपण असेच राहणार, की काहीतरी अविश्वसनीय घडणार? इतिहास अजून संपलेला नाहीये. खरं तर आपण सगळे मिळूनच तो लिहित